नमस्कार. मॅथ्स बाय राखीमध्ये परत सर्वांचं स्वागत आहे. मी याच्यामध्ये 4th स्टँडर्ड स्कॉलरशिपचे व्हिडिओ टाकणार आहेत. मॅथ्सचे व्हिडिओ टाकते आणि इंग्लिश मिडियममधले सगळे इंग्लिश मिडियम बुकच्या सर्व व्हिडिओ आहेत. फर्स्ट लेसन आहे नंबर वर्क, युनिट फर्स्ट नंबर वर्क, रीडिंग अँड रायटिंग ऑफ इंटरनॅशनल न्यूमेरियल्स. यात इंटरनॅशनल न्यूमेरियल्स तुम्हाला दाखवले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. देन हे इंटरनॅशनल न्यूमेरियल्स म्हणजे आपण मॅथमध्ये इंग्लिश नंबर्स जे राईट करतो ते. देन देवनागरी न्यूमेरियल्स. देवनागरी न्यूमेरियल्समध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे मराठी नंबर्स याच्यात दिलेले आहेत. आता फर्स्ट एक्सरसाइज बघूया. फर्स्ट एक्सरसाइजमधला फर्स्ट क्वेश्चन बघूया. हाऊ इज द नंबर 98,584 रिटन इन वर्ड्स. हा नंबर 98,584 हा नंबर वर्ड्समध्ये कसा लिहिणार तुम्ही? ऑप्शन याच्यात दिलेले आहेत 98,084, 98,584, 98,574, 98,158. ऑप्शन नंबर सेकंड याचा आन्सर आहे 98,084. ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. आयडेंटिफाय द रॉंग पेअर फ्रॉम द गिवन पेअर्स ऑफ देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमेरियल्स. रॉंग पेअर विचारलेली आपल्याला, चुकीची जोडी देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमेरियल्स म्हणजे देवनागरी अँड इंटरनॅशनल न्यूमेरियल्समध्ये आपल्याला त्याची जोडी विचारलेली आहे. फर्स्ट ऑप्शन आहे 627 1966 प्लस इज इक्वल टू 1966. Then 20,465, 20,465, 27,985 and 27. याच्यात जर का ऑप्शनमध्ये पाहिले तर सगळे पेअर बरोबर आहे, पण पहिले इंटरनॅशनल न्यूमेरियल्स, देन देवनागरी न्यूमेरियल्स, इंटरनॅशनल न्यूमेरियल्स, देवनागरी न्यूमेरियल्स, इंटरनॅशनल न्यूमेरियल्स, देवनागरी न्यूमेरियल्स. पण थर्ड नंबरच्या ऑप्शनमध्ये पहिले देवनागरी न्यूमेरियल्स दिले आणि नंतर इंटरनॅशनल न्यूमेरियल्स दिलेले आहेत. मग ऑप्शन नंबर याचा थर्ड आहे. ऑप्शन नंबर थर्डला आपण इथे टिक करूया. नेक्स्ट क्वेश्चन. ऑब्झर्व द ॲबॅकस अँड राईट द नंबर्स शोन इन इंटरनॅशनल न्यूमेरियल्स. आता ॲबॅकस आपल्याला बघायचं आहे. ॲबॅकस दिलेला आहे किती. इथे आपण घेणार 1000, इथे घेणार 100, इथे घेणार टेन्स आणि इथे घेणार किती 1000 आहे. 1 2 3 4 5000, 1 2 3 4 400, 1 2 3 30, 1 2 3 4 5 6 5,436. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट 6,400 नाही येणार. 5,400